नमस्कार. सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी डीमार्टची शॉपिंग घेऊन आलेली आहे मैत्रिणींनो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा. ग्रीष्माताई मला नेहमीच कमेंट्समधून सांगत असता की तुम्ही तुमचं स्किन केअर रुटीनही शेअर करा, पण मी म्हणजे माझ्या चेहऱ्यावरती खूप काही लावत नसते, पण जे घरगुती पदार्थ लावते तर ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओमधून. तर मी आता पाव चमचा हळद घेतलेली आहे, त्यानंतर 1 चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ आणि हळद मी मिक्स करून घेतली. त्यामध्ये मी गुलाबजल असतं त्याचा वापर करत आहे. दुधाचा वापर करू शकतो, पण मला दुधाचा वास आवडत नाही, म्हणून मग मी हे गुलाबजल वापरते. व त्यामध्ये मी थोडं म्हणजे लिंबाचे ना 5 ते 10 थेंब पडतील एवढं घेतलेलं आहे. कारण माझी स्किन ऑलरेडी ड्राय आहे, म्हणून मग मी लिंबू कमी वापरलेला. पण तुमची ऑइली स्किन असेल तर अर्धा चमचा 1 चमचा लिंबूचं रसाचा वापर तुम्ही करू शकतात. चेहऱ्याला इझिली लावता येईल अशा पद्धतीने मी भिजवून घेतलं, ओघळणार नाही याची काळजी घेतलेली आहे. जास्त पातळी चेहऱ्यावरून थेंब टपकतात, म्हणून मग मी थोडं या पद्धतीने ठेवलेलं आहे पीठ. आणि हे पीठ लावून महत्त्वाचं म्हणजे ही घरगुती जे आपण पदार्थ लावतो ते लावल्यानंतरही आपण घरातील कामं करू शकतो इझिली, म्हणून मग हे मला जास्त आवडतं. चेहऱ्याला काही लावायचं असेल ना त्यावेळेस मी घरातील जुन्या कपड्यांचा वापर करते की जेणेकरून म्हणजे डाग पडू नये. पडले तरी म्हणजे जुने कपडे खराब झाले त्याचं आपल्याला वाईट नाही वाटत. डेली जे कपडे असतात आपले तर त्यांना इझिली हळदीचे डाग पडतात, म्हणून मग जुन्या कपड्यांचा तुम्हीही वापर करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना मला पार्लरला जायचा खूप कंटाळा येतो. तिथे बसणं ही प्रत्येकाची आवडनिवडीचा भाग आहे. पार्लरला जाणं ही चांगलीच गोष्ट आहे. स्वतःची काळजी घेणं ही पण खूप चांगली गोष्ट आहे. तर हे लावून मी इझिली स्वयंपाक करत आहे. तो मास्क लावल्यानंतर मी संपूर्ण पोळ्या भाजी करून घेतली व त्यानंतर मी थंड पाण्याने हा मास्क धुवून टाकलेला आहे. हे जे पीठ लावलं होतं ते धुतल्यानंतर ना मला माझी स्किन सॉफ्ट वाटली आणि महत्त्वाचं म्हणजे फ्रेश चेहरा वाटत होता. स्त्रियांना 35शी नंतर ना थकवाही जाणवायला लागतो आणि कॅल्शियमची कमतरताही जाणवायला लागते. तर मला पर्सनली दूध अजिबात आवडत नाही, पण मी आता 15 दिवसापासून दूध घेण्यासाठी सुरुवात केलेली आहे. तर मी घरीच खारीक आणली होती. खारीकची ना मी चक्कीवर जाऊन पावडर करून घेतलेली आहे. जी घरगुती चक्की असते ना तिथे अशा पद्धतीने पावडर करता येते. 1 किलो खारीक मी वाळवून दळून घेतलेली आहे विकतचं म्हणजे खारीक पावडर घेण्यापेक्षा. आणि त्यामध्ये ना मी 2 बदाम घेते आणि ते खलबत्त्यात अगदी खूप बारीक न करता थोडेसे रवाळ राहू देते आणि ते ह्या दुधात टाकून घेत आहे. एक टाईम अर्धा कप किंवा थोडं जास्तचं दूध घेते मी. आपण स्त्रिया आपल्या घरातील प्रत्येक मेंबरची खूप काळजी घेतो, पण आपण स्वतःचीच काळजी घ्यायला दुर्लक्ष करतो. मीही तेच केलं. तर आता मी जरा म्हणजे जेव्हापासून मला कॅल्शियमची कमतरता वाटली तर त्यावेळेपासून मी स्वतःकडे लक्षही देणं सुरू केलेलं आहे. तर तुम्हीही मैत्रिणींनो नक्कीच तुमची काळजी घ्या. संध्याकाळ झालेली आहे आणि आम्हाला डीमार्टला जायचं होतं, तर डीमार्टला जाण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत. आमच्या घराच्या जवळच इंदिरानगर म्हणून एरिया आहे, तिथेही आहे डीमार्ट, पण तिथे प्रचंड गर्दी असते. तर आम्ही मुंबई रोड आहे तिकडे पाथर्डी फाट्याच्या डीमार्टला जायला निघालो. तिथे जरा कमी प्रमाणात गर्दी असते, म्हणून संध्याकाळ होती. फारच छान निसर्गरम्य वातावरण होतं. सगळीकडे हिरवळ होती, डोंगर दिसत होते आणि फारच छान वाटत होतं. लाईट्स, गुलाबी ऑरेंज असं आकाश आणि हे पक्ष्यांची थवे रांगेने
अतिशय सुंदर अशा पद्धतीने उडत होते. तर मी जेवढं म्हणजे शूट करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पक्षी आपल्या घरी जाण्यासाठी निघाले होते. आपल्या रोजच्याच रुटीनमधून असं कधीतरी बाहेर गेलं ना फार छान वाटतं, मन फ्रेश होतं. आणि गर्दी तर असतेच, पण तिथल्या वस्तू, तिथलं ते सगळं बघून मन अगदीच मस्तच होऊन जातं. मॉलमध्ये किंवा डीमार्टमध्ये जाण्याच्याच आधी कुणाकुणाचे मिस्टर कमी खरेदी कर असं सांगतात बरं, त्यांनी नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. कारण माझे अहोही जाण्याआधीच म्हणतात, काही घेत नको बसू, कुठल्याही वस्तू, विनाकारण लागणाऱ्या वस्तू. मी इकडे भांड्यांच्या सेक्शनमध्ये आली तर ते मला दुरूनच म्हणत होते, भांडे नको घेऊ, भांडे नको घेऊ. पण मी तुम्हाला भांडे दाखवण्यासाठी आलेले आहे. तर इकडे तुम्ही मला नेहमी जो भलारी या कंपनीची जी कढई विचारतात ना, तर डीमार्टमध्ये मी बघितलेली, तर छान कढई आहे आणि कमी किमतीत आहे. ही मोठ्या साईजची 799ला आहे जी माझ्याकडे कढई आहे ती. आणि मी ती दुकानातून म्हणजे बरीच वर्ष झाली, त्यावेळेस मी जवळपास 1200-1400 अशा प्राईजमध्ये वेगवेगळ्या साईजच्या घेतलेल्या होत्या कढई. बरण्याही फारच छान होत्या, बोरोसिलचे ग्लास. बरण्यांवरतीही भरपूर ऑफर होती डीमार्टला. ट्रिओचेही खूप छान बरण्या आणि ग्लास असतात. उन्नतीलाही तिची वेगळीच खरेदी करायची होती. ती म्हणत होती मला की मी रबर, नंतर पेन्सिल वगैरे नोटबुक होत्या ना, त्या भागाकडे चालली असं. तनिष्का तर गावाला गेलेली आहे, नाहीतर तीही व्हिडिओमध्ये दिसली असती. नंतर आम्ही इकडे इलेक्ट्रॉनिक्सच्या याच्यात आलो. इकडे नॅपकिन, मला जे हे घ्यायच्या होत्या पायपुसण्या, तर त्या मी घेण्यासाठी आलेली आहे. चांगल्याच पायपुसण्या होत्या इथे. उन्नतीला हा बॉक्स हवा होता. कशासाठी हवा होता माहिती नाही, खेळण्यासाठी हवा होता. प्लास्टिकची बॉक्स, डस्टबिन हेही फार छान असतात डीमार्टमध्ये. खरेदी तर होऊन जाते, पण बिल करताना जे लाईनीत आपल्याला उभं राहावं लागतं ना, त्याचा फार कंटाळा येतो. तसं इकडचं डीमार्ट मला छान वाटलं, कारण की फार गर्दी नव्हती. नाहीतर माझ्या घराजवळ जे आहे ना, तिथे फार गर्दी असते, कंटाळा येतो. तर छान वाटलं, फ्रेश वाटलं. उन्नतीला तो बॉक्स तर नाही घेऊन दिला, मग तिला पॉपकॉर्नवर बोलवण्यात आलं. कारण तिला तो बॉक्स हवाच होता, पण विनाकारण वस्तू जमा करायच्या नव्हत्या म्हणून. तर आता पॉपकॉर्न घेताना ही बरीच मोठी लाईन होती. डीमार्टला गर्दी होण्याचं एकमेव कारण आहे की इथे म्हणजे चांगल्या ऑफर्स असतात, आपल्याला सगळ्यांना परवडणाऱ्या अशा ऑफर्स असतात. म्हणून मग डीमार्ट आपल्याला सगळ्यांनाच खूप आवडत असतं. मागील 2 व्हिडिओच्या आधी तुम्ही बघितलं होतं, मी किराणा आणला होता. तर किराण्यामध्ये मी क्लिनिंगच्या वस्तू आणल्या नव्हत्या. तर क्लिनिंगच्या वस्तू मी डीमार्टमधून घेते. 2 ते 3 महिन्याच्या गॅप नंतर मी त्या वस्तू तिकडे जाऊन घेत असते. तर यावेळेस मी डीमार्टची शॉपिंग केलेली आहे. डीमार्टमधून मी काय काय घेतलं ते आजच्या व्हिडिओत बघूया. सगळ्यात आधी मी ही दाखवते, पावडर घेतलेली आहे. ही बाथरूम धुण्यासाठी वापरते, किंवा कपडे हाताने धुवायचे असतील तर कपडे भिजतानाही या पावडरचा मी वापर करत असते. गॅस ओटा पुसण्यासाठी मी कुठल्या कापडाचा वापर करते हे तुम्ही मला विचारलं होतं व्हिडिओमध्ये. तर स्कॉच ब्राईटचं जे आहे ते सॉफ्ट, जे स्पंज सारखं कापड मिळतं, त्याचा मी वापर करत असते. याच्याने पाणी इझिली ॲब्झॉर्ब होतं. हँडवॉश घेतलेला आहे. मी ना गोदरेजचं जेंटल मॅटिक लिक्विड आणलेलं आहे. तर हे लिक्विड स्पेशल फॅब्रिक कंडिशनर आहे. याच्याने ना कपडे चमकदार होतात, प्लस स्मूथ पण होतात. आणि म्हणजे खूप वेळ ना याचा कपड्यांना छान सुगंध येतो. गेली 2 महिने मी हे वापरून बघितलेलं आहे. त्यानंतर हे तुमच्यासोबत मी छान वाटलं म्हणून शेअर करते. भांड्यांसाठी ना मी एक्सो हा साबण वापरते. हा साबण मला म्हणजे चांगला वाटतो, कारण या साबणाचं ना खूप लवकर पाणी नाही होत. बाकीच्या साबणांचं ना लवकर पाणी होतं आणि साबण विरघळतो. तर हा जवळपास हे 2 साबण मला 1.25 महिने पुरतात. म्हणजे माझे चांगल्यापैकीच भांडे निघतात. पण तरीही हा साबण म्हणजे 15 दिवस ते 20 दिवस एवढा पुरतो, म्हणून मी याचा वापर करते.
किचन सिंकची ना मंथली डीप क्लिनिंग करण्यासाठी मी ड्रेन क्लीनरचा वापर करत असते. तर बरेच जण करतही असतील, पण जे करत नाही ना त्यांच्यासाठी मी दाखवते. तर या पावडरमुळे आपला किचन सिंकचा पाईप जो ब्लॉक झालेला असतो तो संपूर्ण मोकळा होतो, स्वच्छ होतो. म्हणून मग मी याचा वापर प्रत्येक महिन्याला करते. डीमार्टमधून ना मी अंघोळीचे साबणे आणलेले आहेत, कारण डीमार्टमध्ये सगळ्यांनाच माहिती आपल्याला भरपूर सूट मिळत असते प्रत्येक क्लिनिंगच्या वस्तूवर, किंवा प्रत्येक तिथले जे प्रॉडक्ट आहेत त्याच्यावर म्हणजे बऱ्यापैकी डिस्काउंट दिलेला असतो. म्हणून मग मी या वस्तू तिथून घेतलेल्या. आणि बाथरूमच्या क्लिनिंगसाठी मी हे हार्पिक आणलेलं आहे. एक व्हाईट शाईन जे व्हाईट टाईल्स आहे एका बाथरूमला त्याच्यासाठी, आणि दुसरं हे एक हार्पिक आणलेलं आहे. आणि आपण सगळेजण जे खोबरेल तेल वापरतो ते मी आणलेलं आहे. ब्रश आणले होते मी किचन सिंक जेव्हा क्लीन केलं होतं तेव्हा तुम्हाला दाखवलं होतं. तर या ब्रशवरती चांगली ऑफर होती, एक किचन सिंकसाठी आणि एक युटिलिटी एरियाचं जे सिंक आहे ते क्लीन करण्यासाठी मी हे ब्रश घेतलेले. आणि ही गालाची घासणीही घेतलेली आहे मी. डीमार्टमधून ना पायपुसण्याही घेतल्या आहेत. ह्या 2 पायपुसण्या घेतलेल्या आहेत. ही 249ची आहे आणि ही दुसरी 219ची आहे. सॉफ्ट आहेत म्हणून मी त्या घेतलेल्या. डीमार्टची शॉपिंग आपल्याला यासाठी आवडते कारण तिथे भरपूर ऑफर्स असतात आणि त्या ऑफर्समधून आपली पैशांची बचत होते आणि त्याच पैशातून आपल्याला जास्तीच्या वस्तू घेता येतात. सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे हे गाव आहे. तिथे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आहे. त्या केंद्राचे आध्यात्मिक प्रमुख प्रदीपदादा सोनवणे नाशिक दौऱ्यावरती आले होते. तर त्यांची आणि आमची बऱ्याच जणांची तिथे भेट झाली. तर त्यांनी आम्हाला सगळ्यांना ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठाकडून भेट दिलेली आहे. श्री स्वामी समर्थ. आपल्या यूट्यूब फॅमिलीच्या रेग्युलर व्ह्यूवर आणि यूट्यूबच्या माध्यमातून माझ्या चांगल्या मैत्रीण झालेल्या अनुराधाताई महाजन यांच्या घरी जाण्याचा योग आला. तर तिथे गेल्यावर त्यांनी म्हणजे त्या खूप प्रेमळ तर आहेतच, पण येताना मला त्यांनी सुंदर असं गिफ्ट दिलं. तर ते गिफ्ट काय दिलेलं आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. ताईंनी मला खूप सुंदर असं बडीशोप किंवा काही ठेवण्यासाठी काचेचं जे भांडं असतं ते दिलेलं आहे. थँक्यू ताई. वाव, फारच छान असं गिफ्ट दिलेलं आहे. थँक्यू ताई.